इस फायरिंग इंसिडेंट के बाद नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात 6 दरोडेखोरांनी मध्यरात्री 2:30 ते 3च्या सुमारास घरात प्रवेश करून 55,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले। चोरी करून परतत असताना घरातील एकाने या चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता या 6 दरोडेखोरांपैकी दोघांनी धारदार शस्त्रांनी गंभीर वार करून एकाला जखमी केले। या थरारक घटनेतील दरोडेखोरांचा मागील 2 वर्षांत काहीही थांगपत्ता लागलेला नाही। या घटनेतील तक्रारदारांनी सांगितल्याप्रमाणे आरोपीचे स्केच म्हणजेच रेखाचित्र पोलिसांनी काढले असून सदर स्केचमधील आरोपींचे छायाचित्र प्रसिद्धीसाठी माध्यमांकडे पोलिसांनी दिले आहे। या आरोपीच्या अंगामध्ये फुलबाह्यांचा शर्ट असून सडपातळ बांधा, सावळा रंग व अंदाजे 28 ते 30 वर्षे वय असे वर्णन आहे। याबाबत काहीही माहिती असल्यास चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सुकाळे यांनी केले आहे। चाकण MIDC मध्ये बुधवारी 12 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजता एक मोटर पेटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वराळे ते म्हाळुंगे रस्त्यावर सकाळी 6 वाजता हा प्रकार घडला असून पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवले आहेत। मोटर कारला आग नेमकी कशाने लागली, या दुर्घटनेत काही जीवितहानी झाली का, याबाबतचा तपशील रात्री उशिरापर्यंत मिळू शकला नाही। चाकण MIDC परिसरात दिवसाढवळ्या एका उद्योजकावर गोळीबार केल्याची घटना घडली होती। 20 जानेवारी 2025 रोजी येथील स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली होती। आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून चक्क चुलत भावानेच ज्याला अजय सिंह आदर्श मानत होता त्या संग्राम सिंगनेच अजयच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलीस तपासातून पुढे आलंय। विशेष म्हणजे 12 लाख रुपयापर्यंत भावाला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून नुकतेच एकास उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले आहे। त्यानंतरच चुलत भावाने सुपारी दिल्याचे गूढ उघडकीस आले आहे। चाकण औद्योगिक वसाहतीत 20 दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला। या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी लागली तर दुसरी गोळी पाठीमध्ये लागली होती। 2 अज्ञात दुचाकीवर आले आणि त्यांनी कंपनीच्या गेटवरूनच कंपनीच्या मालकांवर हल्ला केला। त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते। या प्रकरणी पोलीस गोळीबाराच्या घटनेच्या मुळाशी पोहोचले असून उद्योजक अजय सिंग यांच्या चुलत भावानेच सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। कौटुंबिक वाद आणि व्यावसायिक ईर्ष्येतून त्याने ही सुपारी दिली होती। संग्राम सिंग असं सुपारी देणाऱ्या चुलत भावाचे नाव असून त्याने अजय सिंगची हत्या करण्यासाठी 4 सुपारी दिली होती। गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडेला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केल्यानंतर ही माहिती समोर आली। अजय आधी संग्रामकडे कामाला होता। अजयला या स्टील क्षेत्रात संग्रामनेच आणलं होतं, मात्र अजय मोठा होऊ लागला हे संग्रामला पचत नव्हतं। त्यातून संग्रामने अजयची सुपारी दिली आणि हा सगळा प्रकार घडला। या दरम्यानच्या काळात चुलत भाऊ जखमी भावाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्येही आला होता। पिंपरी चिंचवड पोलीस काय काय तपास करतायत याचीही माहिती तो घेत असे, मात्र अखेर पोलीस तपासात त्यानेच सुपारी दिल्याचा उघडकीस आला आहे। 20 जानेवारी रोजी म्हाळुंगे पोलीस स्टेशन मध्ये कैलास स्टील कंपनी याचे मॅनेजर अजय विक्रम सिंग यांच्यावर फायरिंग झाली होती। 2 अज्ञात इसमाने एक ब्लॅक साइन मोटरसायकलवरून येऊन त्यांच्यावर फायर केले होते आणि त्यानंतर ते निघून गेले होते। हा एक ब्लाइंड केस होता। त्याच्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन आणि त्यानंतर समानांतर तपास एंटी गुंडा स्क्वॉड यांनी केला आणि त्याच्यामध्ये त्याच्या टेक्निकल एनालिसिस करून आणि बाकी जे आपल्याला माहिती मिळाली ते सगळे माहितीच्या एनालिसिस करून त्याच्यामध्ये असं निष्पन्न केलेलं आहे की जे विक्टिम होते त्याचे चुलत भाऊ संग्राम सिंग यांनी हा कट रचलेला होता। त्यांनी 4 लोकांना 12 लाखाची सुपारी विक्टिम याच्या मर्डर करण्यासाठी दिला होता आणि हे सगळे माहिती मिळाल्यानंतर संग्राम सिंग यांना अटक करण्यात आली आणि त्याचबरोबर जे 4 मारेकरी होते त्याच्यापैकी एक रोहित पांडे याला बलिया येथून अटक करण्यात आला आणि ही जी कट होती त्याच्याबद्दलची कबुली संग्राम सिंग यांनी दिलेला आहे।
सगळे तपास आतापर्यंतचे तपासमध्ये असा निदर्शनास आलेला आहे की हा जो कट होता याच्या मागे कौटुंबिक भांडण आणि ईर्ष्या यामुळे करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये जे 2 अरेस्ट आहे, बाकी 3 जे आरोपी फरार आहेत त्यांच्या शोध पण चालू आहे आणि आपली टीम त्यांच्या मागे आहे. त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे लवकर आम्हाला यश मिळेल आणि त्याचबरोबर बाकी पुढचा तपास चालू आहे. बाकी एव्हिडन्स पुरावे सगळे गोळा केल्यानंतर आम्ही पुढची लीगल कारवाई करणार आहोत. संग्राम सिंग नेमकं काय करतो? संग्राम सिंग स्टीलचा व्यवसाय करतो कळंबोलीमध्ये. त्याच्यातून काय झालेलं आहे का? कारण तो पण एका अशाच कंपनीत. आतापर्यंतचा जो तपास आहे त्यातून प्रायमा फेसी असा निदर्शनात येत आहे की हा खून जे आहे ते ईर्ष्यातून आणि भांडणातून झालेला आहे. दोघे चुलत भाऊ होते. पण बाकी आपण तपास आपला चालू आहे आणि तपासमध्ये जे काही गोष्ट आहे ते जसं जसं समोर येईल त्याप्रमाणे त्याच्यावर लक्ष घातलं. चाकणजवळील वाकी खुर्द येथील परदेशी वस्तीदरा या ठिकाणी बिबट्याचे पिल्लू दिसून आलंय आणि याबाबतचे व्हिडिओ स्थानिकांनी पाठवलेत. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाट या ठिकाणी खेड तालुक्यातील ट्रक चालकास गावठी पिस्तूलचा धाक दाखवत 5,72,214 रुपयांची शेतीची औषधे चोरून दोघांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. ट्रक चालक दीपक कदम वय वर्ष 42 राहणार बाडा तालुका खेड जिल्हा पुणे हा ट्रकमधून 5,72,214 रुपयांची शेतीची औषधे घेऊन पुण्याहून नाशिककडे जात होता. माहुली घाट या ठिकाणी ट्रक आला असता एका प्रवाशाने वाहन थांबवण्यास सांगितले. चालकाने वाहन थांबवले. त्याचवेळी वाहनात बसलेल्या दुसऱ्या इसमाने त्याच्याकडील गावठी पिस्तूल कदम यांच्या कमरेला लावला. याचवेळी दुसऱ्या इसमाने चालकाच्या बाजूने केबिनमध्ये चढला व त्याने पांढरा रुमाल चालक कदम याच्या नाकास लावला. त्यामुळे चालक हा बेशुद्ध झाला. त्यानंतर कदम यास थेट सकाळी 7:30 वाजता शुद्ध आले. तोपर्यंत चोरट्यांनी औषधे लुटून पोबारा केला. चाकण पोलीस स्टेशन हद्दीत जित्राईमळा या ठिकाणी जमीन गट नंबर 2034 मध्ये एक थरारक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतात मानवी कवटी, हाडांचे तुकडे, केसांचा पुंजका मिळून आला. सदर सर्व अवयव हॉस्पिटलमध्ये नेऊन पोस्टमार्टम उत्तरीय तपासणी करून ते बीजे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सदर घटनास्थळी पिवळसर रंगाचा लेडीज गाऊन, एका कुजलेल्या अवस्थेतील लालसर रंगाचा कपडा मातीने माखलेला मिळून आला होता. मात्र संबंधित कवटी, हाडांचे तुकडे आणि केसांच्या पुंजक्यावरून चेहऱ्याचा आकार गोलाकार असून एक पिवळसर रंगाची लेडीज गाऊन आणि एक कुजलेल्या अवस्थेतील लालसर रंगाचा कपडा मिळून आला. दरम्यान यातील मृताची अद्याप ओळख पटली नाही. या संदर्भात काही माहिती असल्यास चाकण पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सदरची घटना 2022 मध्ये उघडकीस आली होती. वर्गात चक्कर येऊन पडल्याने 8वीच्या वर्गातील एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना चाकणमधील शिवाजी विद्यालयात घडली. शिवम हरिदास गोदमेल वय वर्ष 14 राहणार मेदनकरवाडी चाकण असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इयत्ता 8वीच्या वर्गात इंग्रजीचा तास सुरू होता. तास सुरू असताना अचानक शिवम याला चक्कर आली. यामुळे शिक्षकांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. शिवम याला ग्रामीण रुग्णालय चाकण या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत यावेळी संधी ही खेड तालुक्याकडे मिळण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील 16 संचालकांची कमिटी कार्यरत आहे. या कमिटीची मुदत आणखी 2 वर्षे आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी माणिक मोहिते यांनी सन 2024-25 मध्ये झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत नूतनीकरण करून सादर केलेला हमाल परवाना रद्द करण्यात आला आहे. खेड तालुका सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी सदरचा हा आदेश दिला आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांची साथ सोडून बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या सत्ताधारी गटात सयाजी मोहिते सहभागी झाले आहेत. यापूर्वीही सत्ताधारी गटात सामील झालेले संचालक अशोक राक्षे यांना अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले होते.
त्यानंतर आता सयाजी मोहिते यांचा परवाना रद्द झाल्यानं त्यांचे संचालकपद अथवा बाजार समितीच्या राजकीय घडामोडींवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. सयाजी मोहिते यांनी या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर रखडलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांसह नागरिकांचंही लक्ष लागलंय. लोकसभा, विधानसभा निवडणुका वेळेत होतात, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कित्येक वर्ष होत नसल्यानं इच्छुक कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे. खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, राजगुरुनगर या तिन्ही पालिकांमध्ये मागील सुमारे 5 वर्ष प्रशासक राज आहे. चाकणच्या कार्यकारी मंडळाचा कार्यभार संपल्यानंतरच्या काळात हजारो कोटींची कामं झाली आहेत. शहराच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच नगर परिषद महत्त्वाची दुवा मानली जाते. मात्र शहरातील नागरिक आणि पालिका प्रशासनाचा कसलाच संबंध नसल्याची स्थिती समोर येत असून येथे केवळ ठेकेदारांची अधिकाऱ्यांच्या दालनात उठबस असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. खेड तालुक्यात 5 वर्ष पालिकांमध्ये प्रशासक राज आहे. विविध कारणांसाठी निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत. नगर परिषदेत प्रशासकीय राजवट असल्यानं धोरणात्मक निर्णय घेण्यासही काही प्रमाणात मर्यादा आहेत. मात्र गेल्या काही वर्षातील प्रशासक राजवटीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना प्रशासक म्हणून काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. पालिकेत नगरसेवक नसल्यानं, हिस्सेवारी कमी असल्यानं प्रशासकीय राजवट नागरिकांपेक्षा स्वतःच्या सोयीच्या कामांना प्राधान्य देत सुसाट सुरू असल्याचा आरोप सुरू आहे. पालिकेत नगरसेवकच नसल्यानं पालिकेत तक्रार करून फरक पडत नसल्यानं काही नागरिक सांगतात. काहींच्या मते प्रत्येक कामात हिस्सेवारी शोधणाऱ्या स्थानिक प्रतिनिधींपेक्षा प्रशासक राजवट अधिक चांगली काम करत असल्याचं काही नागरिक सांगतात. राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कार्यकाळातील विकास योजनांमध्ये चाकण पालिकेची विकास योजना म्हणजेच DPR अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर झाल्याचं सांगण्यात येत आहे. या विकास योजनेत सुमारे 400 कोटींची विकास कामं प्रस्तावित आहेत. खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत बुधवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी प्राप्त 59 नामनिर्देशन पत्राच्या छाननीमध्ये 18 जागांच्या गटनिहाय उमेदवारी अर्जामध्ये सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. या छाननी दरम्यान 3 जागांसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं हिरामण सातकर, मुकुंद धायबर आणि सोसायटीच्या वाडा गटातील एका जागेवर अरुण सोमवंशी यांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरल्याने हे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. तर उर्वरित 15 जागांसाठी माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी कांद्याची 4000 क्विंटल आवक होऊन कांद्याला 1800 ते 3000 रुपये असा प्रतिवारीनुसार भाव मिळाल्याची माहिती खेड बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चाकण मार्केटमध्ये सध्या काही प्रमाणात गावरान निर्यातक्षम कांद्यांची आवक सुरू झाली असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. पुढील काळात आणखीन गावरान कांद्यांची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. भ्रष्टाचार निवारण समितीनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन करंज विहीर येथील भामा आसखेड धरणात उभारण्यात आलेले बेकायदा रिसॉर्ट पाडून या ठिकाणी पार्ट्या करणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती आकाश डोळस यांनी दिली आहे. माघ पौर्णिमेनिमित्ताने महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी खेड तालुक्यातील निमगाव, खरपुडे, श्रीक्षेत्र कडधे आणि राजगुरुनगर माळावरचा खंडोबा, मेदनकरवाडी येथील खंडोबा मंदिरात तळी भंडाराची उधळण करत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. खेड तालुक्यात निमगाव खंडोबा कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. निमगाव, देवतोरणे, कडधे, खरपुडी खुर्द या ठिकाणी खंडोबा देवाची ठाणी आहेत. माघी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी मोठ्या उत्साहाने खंडोबा देवाची यात्रा भरते. ठिकठिकाणी मंदिर परिसरात भाविकांनी जागरण गोंधळ आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तालुक्यातील या कार्यक्रमांवर थोडक्यात एक नजर टाकूया.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.